नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर तुम्ही इकडे बघू शकता, मी इकडे खोबरं किसून घेतलंय, इकडे मी मनुके घेतलाय, काजू घेतलाय आणि बदाम घेतले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिस्ता सुद्धा घेऊ शकता। आणि मी घी वापरणार आहे, हे आपलं गोवर्धन घी आहे। तर या सर्वांना 2 मिनिटं साइडला ठेवूया आणि मी तुम्हाला दाखवते की मी आता पीठ कसं करून घेतलंय। सो उकडीच्या मोदकासाठी आपलं नॉर्मल गरम पाणी करायचं आहे आणि उकळी आली की त्याच्यामध्ये आपलं तांदळाचं पीठ घालायचंय। तर अशा प्रकारे मी आता इकडे पीठ आधी मळून घेतेय। पिठामध्ये मी पाणी घालून असं पीठ जसं आपण मळतो ना तसं मी पीठ मळून घेते। इकडे बघा, आता आपल्याला असं करून अशा प्रकारे आता ह्याला मी साइडला ठेवते। एक 10 मिनिटासाठी त्याला चांगलं मुरू द्या त्याच्यामध्ये। तर मंडळी, मी इकडे एक पॅन घेतलाय, गरम करण्यासाठी ठेवला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता गोवर्धन साजूक तूप घालायचं आहे। त्यामध्ये तूप घालत आहे, एक 2 चमचे मी याच्यात तूप घातलं आहे। तूप तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे। फ्लेम लोच ठेवायचा आहे, नाहीतर मग ते करपून जाईल। लो फ्लेमवर आता मी जे खोबरं किसून ठेवलं होतं ना ते घालायचंय। फ्लेम लोच असू द्या, घाई करू नका, नाहीतर आपलं जे सारण आपण बनवतोय ना ते जळून जाईल। लो फ्लेमवर जे प्रोसेस करायची ती करायची आहे। मी कोणी गुळात बनवतो, पण मला साखरेतलं खूप आवडतं। शुगर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गुळ घालू शकता, पण एखाद दिवस ठीक आहे। आम्ही जास्त गोड नाही बनवत, तर तुम्ही आता बघा मी इकडे कसं बनवते ते। तर मी साखर ऍड करते, तुमच्या हिशोबात तुम्हाला किती गोडवा हवा आहे तितकी तुम्ही साखर घाला। तर आता मी 1 वाटी घेतली आहे, तर आता मी बघतीये, मला असं वाटतं इतकं बस होत आहे। म्हणजे 1 वाटीमधून मी 1 पाऊण वाटी त्याच्यात घातली आहे आणि त्याला चांगलं परतून घेते, जेणेकरून साखर आपली ती म्हणजे मेल्ट होईल। इलायची पूड घालतेय, मी पूड करून ठेवली होती ती मिक्सर मध्ये। एक छान अशी हवंय तितकी इलायची पूड मी घातली आहे त्याच्यामध्ये। आता आपल्याला त्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही नक्की बनवून बघा कसं वाटतं, मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा अशी माझी ट्रिक कशी वाटते। तर मंडळी, माझं सारण बनवून झालेलं आहे। आता या पिठावर मी एक असा लाईट असा पाण्याचा हात मारते, जेणेकरून पीठ चांगलं मुरलंय का नाही ते आपल्याला कळेल। तर तुम्ही आता इकडे बघा, एक खूप छान प्रकारे असं पीठ आपलं रेडी झालेलं। मी आता इकडे पोळपाट लाटणं घेतलं आहे, पुरी लाटून घ्यायची आहे। तर आता तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघा तुमच्या हिशोबात तुम्हाला मोदकांची साईज कशी हवी आहे तशी। तर मी जरा जाडसरच बनवते, जास्त पातळ नाही बनवत मी। पातळ बनवलं की ते फाटतं। तर अशा प्रकारे आता आपल्याला इथे घीचा सुद्धा वापर करायचा आहे, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, आता इथे थोडीशी घी घालून घ्यायची आहे, त्याला आपल्याला घी मध्ये आणि थोडंसं लाटून घ्यायचं अशा प्रकारे। फक्त लाटताना असं खालच्या साईडला यायचं, हे बघा। तर तुम्ही बघा इकडे मी आता इथे सारण भरत आहे। तर मी हा फर्स्ट वाला बिग साईजचा बनवते। अशा प्रकारे आपल्याला त्याला झाकून घ्यायचं आहे। तर मंडळी, आपला मोदक रेडी आहे, तुम्ही बघू शकता। अजून त्याला सुंदर करायचं असेल ना तर आपल्याला याला पाकळ्या पाडायच्यात। इलायची पूडचा मी चमचा घेतलाय, हे बघा अशा करून अशी अशी
सुंदर अशा पाकळ्या त्या आपल्याला त्याला करून घ्यायचे. हे बघा, तर तुम्ही बघा इकडे मी कसा मोदक बनवला आहे. असं वाटतं रेडीमेड आहे ना. नक्कीच बघा तुम्ही. आता मी सर्व मोदक बनवून दाखवते. अशा प्रकारे सर्व मोदक रेडी झालेले आहेत. खूप छान असे सुंदर पाकळ्या मी सांगितल्याप्रमाणे बनवा. खूप सुंदर खाण्यास इतके छान लागतात. एकदम असं वाटतं की खरंच काहीतरी अप्रतिम बनवलं. तर बघा आपल्याला स्टीम करायचं आहे. त्याच्यासाठी मी इकडे साजूक तूप आहे ते सर्व भाजून आणि प्रेशरवरती लावणार आहे. लावू शकतो. आणि आता आपल्याला स्टीम करण्यासाठी मी एक जाळी घेतली आहे. स्टीमर बोलतात ते. स्टीमरचं भांडं घेतलं त्याला साजूक तूप लावून घेतलं आणि त्याच्यावर मोदक ठेवणार. आपल्या भांड्यामध्ये 15 मिनिटाचं ते स्टीम करून घ्या आणि बघा कसा फायनल लुक आहे. इकडे बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि अप्रतिम मी सांगितल्याप्रमाणे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.